नागपुर के गिट्टी खदान इलाके में एक वरिष्ठ नागरिक से साइबर ठगों ने 33 लाख रुपए की ठगी कर ली। ठगों ने खुद को सरकारी अधिकारी बताकर मनी लॉन्ड्रिंग और अवयव तस्करी के झूठे आरोप लगाए। फर्जी गिरफ्तारी वारंट भेजकर उन्हें डिजिटल अरेस्ट करने की धमकी दी। डर के चलते बुजुर्ग ने अपने और पत्नी के खातों से रकम ट्रांसफर कर दी। साइबर पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। यामध्ये दोन जे वयस्क व्यक्ती आहेत ज्यांचं वय 70 वर्षापर्यंत आहे, त्यांचे दोन्ही मुले एक आउट ऑफ इंडिया राहतो आणि एक आउट ऑफ नागपूर राहतो महाराष्ट्रामध्ये। असे ते दोघंच राहतात। त्यांना डिजिटल त्यांचे बँक अकाउंट हे त्यांच्या आधारशी लिंक एक बँक अकाउंट आधारशी लिंक असून सदरच्या बँक अकाउंट विविध प्रकारे ड्रग्ज आणि इतर प्रकारे जे लीगली काम आहे त्याचे पैसे आलेले आहेत आणि तुम्हाला अटक केली जाईल असे वगैरे सांगून CBI मार्फत त्याचा तपास चालू आहे असे वगैरे सांगून त्यांना त्यांच्याकडून त्यांच्याकडची जी रक्कम आहे विविध बँकामध्ये ती बँकामधली रक्कम 2-3 बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायला भाग पाडून तुम्हाला अटक केली जाईल, तुम्ही ही माहिती कुणालाही सांगू नका असे वगैरे प्रकारे डिजिटल अरेस्ट करून त्यांच्याकडून फसवणूक करून घेतलेली आहे। ज्यावेळी ते पोलीस स्टेशनला आले त्यावेळी आपण तात्काळ सदरबाबत इनिशिएटिव्ह घेऊन आपण तक्रार नोंद केलेली आहे आणि गुन्हा नोंद करून सदर याचा तपास माननीय पोलीस आयुक्त आमचे सिंगल सर तसेच माननीय जॉईंट CP सर माननीय मतानी सर DCP यांच्या मार्गदर्शनाखाली EPI पांढरे आणि आम्ही करत आहोत। सदर याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले जे किंवा जे व्हॉट्सअपद्वारे कॉल झाले त्याचे सर्वांचे तांत्रिक तपास करून आपण पुढील तपास करत आहोत। मला चॅनलच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की डिजिटल अरेस्ट हा कन्सेप्ट मान्य कोणत्याही प्रकारे कोर्टाच्या ह्याच्यात नाही किंवा डिजिटल अरेस्ट ही संकल्पनाच नाहीत। जर असं कोणी आपल्याला फोन कॉल करेन अननोन व्हॉट्सअप कॉलद्वारे किंवा अननोन व्हिडिओ कॉलद्वारे डिजिटल अरेस्ट केले म्हणून असे जर धमकी देत असेल किंवा आपल्याकडून पैसे मागत असेल तर अशा प्रकारे कोणालाही धमकीला भिवू नका। असा कोणताही कन्सेप्ट कायद्याच्या कक्षेमध्ये नाही। त्यामुळे आपण जर अशा बाबतीत आपल्यासोबत झालं तर तात्काळ 1930 किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर पोर्टलवर तक्रार करा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला जावा। तिथे आपला सायबर टीम आहे ती आपल्याला पूर्णपणे मदत करेल आणि घाबरून न जाता आपण याच्याविरुद्ध सामूहिक लढा देऊन डिजिटल अरेस्टची जी गँग चालवते त्याला आपण नेस्तनाबूत करू।